कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे त्याला आवडत नाही व मोठेपणाचे त्याला ओझे वाटते. त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर, किंवा तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर, अथवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रकटता झाली तर तो अतिशय गडबडून जातो. ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरिण घाबरे होते, अथवा पोहून जात असताना एखाद्या भोवऱ्यात एखादा मनुष्य सापडतो, त्याप्रमाणे सन्मानाच्या योगाने त्याला संकट वाटते आणि तो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही. आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये, हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये असे त्याला वाटते. अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल? असा मनुष्य आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करील? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो लपून राहतो. आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो. आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने लोकात वेडे पण दाखवितो. लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची त्यास शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा त्याला कंटाळा असतो. काही न करता उगाच राहण्यावर त्याचा अतिशय भर असतो. लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये, म्हणजेच आपल्या नादी लागू नये, अशा प्रकारची त्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते. ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी तो बहुतेक करतो. ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी शंका धरतील, अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते. पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही, किंवा वाऱ्याने जात आहे, अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते. मी एक आमका आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये. माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यांसमोर येऊ नये. कदाचित मला पाहून प्राणी मात्र घाबरतील, तर तसे होऊ नये. याप्रमाणे त्याचे नवस असतात व तो सदोदित एकांतामध्ये जात असतो. त्याला एकांत जीवा इतका आवडतो. वायूचे व त्याचे पट्टे त्यास बोलण्याचा कंटाळा असतो. त्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात. अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील, त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज. साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात, तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखीकरिता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो, तो ऐक. ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करीत नाही. खोड्याळ गायीला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते, अथवा उतारवयाला आलेली वेश्या आपले उतारवय लपून ठेवते. श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवितो, अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते, अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झाकतो. देहाची वरवर पूजा करीत नाही, लोकांना फसविणारा बाह्य वेश धारण करून देहाला सजवीत नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करीत नाही. आपण केलेला धर्म तो आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवित नाही. आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करीत नाही. आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवित नाही. आपली भरभराट व्हावी म्हणून तो आपण मिळविलेले पुण्य विकण्यास धजत नाही. तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. एरवी धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यात थोडेफार असे म्हणत नाही. घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते. शरीराचा बांधा रोडका असतो.
परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरुषी प्रतिज्ञेने चढाओढ करतो. स्वधर्मामध्ये तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो. आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो. एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो. केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण त्या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते. मेघांचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वाऱ्याने नाहीसे होतील असे दिसते. पण तेच मेघ एकदा वर्षाव करावयास लागले की दाट वर्षाव करतात. जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात. त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात. एरवी पाहिले तर त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे असे वाटते. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज. अदंभपण म्हटले ते हे आहे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक. आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी त्या वृक्षाच्या बुडाशी कुंपण करावे तशी आहे. किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे येतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी. अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरिता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी. त्याप्रमाणे हिंसा करूनच अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने किंवा कर्मकांडाने मांडलेला आहे. पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले. त्यावर उपाय म्हणून पाऊस पडणारे यज्ञयाग वगैरे करावे. या प्राण्यांच्या बचावाकरिता करावयाच्या यज्ञांमध्ये आरंभित जनावरांचे बळी द्यावे. अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार? नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय? परंतु या याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे. सर्व आयुर्वेदही याच धोरणाचा आहे. कारण एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा निवारण करण्याकरिता औषधाची योजना केली. औषध योजनेत पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणविले व कित्येकांना मुळासकट व पानासकट उपटविले. काही झाडांच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला. काही झाडाची साल काढविली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती उपटून आणल्या. काहींवर क्षारांचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या. ज्यांनी कोणाचे कधीच वाकडे केले नाही अशा अजातशत्रू झाडांना त्यांचा चीक काढण्याकरिता त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून याप्रमाणे त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले. हालचाल करणाऱ्या प्राण्यासही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसऱ्या जीवांचे रक्षण केले. राहती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देवळे व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून लुटून जे काही द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले. नेसलेले वस्त्र सोडून ते जर मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो. घर मोडून त्यापुढे मांडव केले अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घ्यावा किंवा हत्तीचे जसे अंग धुणे असते, जसे हत्ती स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलिन होतो. बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा राघूस हाकून देऊन पिंजरा तयार करावा असल्या कृतींना योग्य म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्या. कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा त्या गाळण्याच्या तापाने जीव मेले. कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नाही, यामुळे त्यांचे प्राण कासावीस होतात. हीच हिंसा होय. याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरविण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो नीट समजून घे. जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीलाच हाव झाली. तर या मतांना कसे गाळावे म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तुला ही वेगवेगळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्यात आमचा हेतू होता. अर्जुना,
बहुत करून या अहिंसे संबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा विषय आढळतो, म्हणून आम्ही त्याची चर्चा केली. नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते. अर्जुना, आपल्या स्वतःच्या मताच्या निश्चयाकरिता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे. याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धती आहे असे समज. अर्जुना, यानंतर मुख्य जे आमचे मत आहे ते सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल असे लक्षण सांगण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रकट झाली असता त्या चित्तात ज्ञान आहे असे दिसेल. पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत आहे असे जाणले जाते. त्याप्रमाणे मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे चित्र उमटते. ते चित्र कसे असते ते तुला सांगतो. लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा खळखळ आवाज न मोडू देता वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो, अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील बारीक तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात, त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो. तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशाच तो प्रेमाने भरलेली करतो. प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण अंथरतो. अर्जुना, अशा रीतीने जपून त्याचे चालणे असते. त्या चालण्याचे वर्णन वाचेने करता येत नाही आणि ते चालणे आमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तरी ते पुरे पडत नाही. जेव्हा मांजरी मायेने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात, अथवा प्रेमळ आई जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो, अथवा वारा घेण्याकरिता कमळाचे फूल हळूहळू हलविले असता त्यापासून निघालेला वारा ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुबुळास मोठा सुखकर वाटतो, तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो. त्याचे ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते. अर्जुना, अशा हळूपणाने चालत असताना त्याने जर कृमी कीटक पाहिले तर तो हळूच माघारी फिरतो. तो म्हणतो, पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्व भूतांना व्यापून असलेल्या प्रभूची झोप मोडेल व असलेल्या सुखरूपतेस विक्षेप येईल. या करुणेने तो मागे परततो व कोणत्याही प्राण्यावर पाय ठेवित नाही. गवताच्या काडीत जीव आहे असे समजून ती तुडवून जात नाही. मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल हे कसे शक्य आहे. मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही. याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील, जो स्वतः श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काही मधुरपणाला अंकुरच फुटलेले असतात. तो कोणाशी बोलत असता पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात. कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात. अगोदर तर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर तो काही कोणाशी बोलू म्हणेल तर आपले बोलणे कोणाला खुपेल असे तो बोलत नाही. त्याला असे वाटत असते की यदा कदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना. त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना. कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभिलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल. कोणी घाबरेल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील. तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नये अथवा रागाने कोणाची भुवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगाच असतो. मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यावर तो प्रेमाने बोलावयास लागतो. त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते. त्याचे बोलणे म्हणजे जणू काही नादब्रह्मच आकार धरून आले आहे असे मधुर असते, किंवा गंगेचे पाणी उसळले आहे असे पवित्र असते,
अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे, त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ असे त्याचे बोलणे असते. जणू काही अमृताच्या लाटाच असतात. उपरोधक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडविणे, टाकून बोलणे, वर्मास झोमणारे शब्द बोलणे, हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी, हे जे बोलण्यातील दोष आहेत, त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो, त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे, ज्याच्या भुवया मोकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्याने रागाने भुवया चढविलेल्या नाहीत, प्राणी मात्रामध्ये वस्तू म्हणजेच परब्रह्म आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे, म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहतही नाही. चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात. त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिलेच तर तसेच होते. त्या पाहण्याचा प्रकार कासवी सुद्धा जाणत नाही. याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल. सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात, म्हणजे सिद्ध पुरुषाचे मन जसे कर्तव्य शून्य झालेले असते, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात, म्हणजेच व्यापाररहित असतात, अगोदरच आंधळा आणखी त्याने पाहण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नी आणि पुन्हा तो विजलेला, किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले, त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे असे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हालू देत नाही. अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा, डास वगैरे प्राणी उडवावेत, अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावी, अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा, या गोष्टी कुठून येणार? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे तर मग हातात शस्त्रे घेण्याचे बोलणेच कुठले? सहज मजेने कमळाने खेळावयाचे, अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या, हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल, असे म्हणून जो वरील गोष्टी करीत नाही. अंगावरील केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल, याकरिता तो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटावर वाढतात. आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते, परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत, अथवा भिवू नकोस असे सांगण्यास हात उचलावेत, अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्याकरिता हात द्यावेत, किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरिता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो. पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हातांचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध सुगंधमय असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येत नाही. आता हे भाराभार बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याचे करतल असतात असे समज. आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे? फांद्या म्हणजे झाड नव्हे का? समुद्र हा जलाशिवाय आहे का? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत का? शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत का? ओलावा आणि पाणी निराळे आहेत का? म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत. ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे.
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर ती बाहेर कशी येईल? कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते. जे मनातच नाही ते वाचेत प्रकट कसे होईल? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे का? जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या ओघामध्ये कुठून वाहील? शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल कुठनं होईल? ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते, तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते. अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते. ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनामध्ये अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. म्हणून ती सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसा रूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतानाही आपला अहिंसेचा व्यवहार पूर्णपणे करीत असतात. अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसा रूप भांडवल संपत नाही. समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या इंद्रियांना आपल्या अहिंसा रूप जलसंपत्तीने भरून टाकते. पंतोजी ज्यावेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांच्या ओळी काढावयास शिकवितो, त्यावेळी मुलांचा हात धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो. त्याप्रमाणे मनाने आपले दयाळुत्व हातापायास आणले असता हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसेला उत्पन्न केलेले असते. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले गेले आहे. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल, तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ग्रंथाचा आधार घेऊन आपण जिचे निरूपण करतो, ती अहिंसा डोळ्यांनी पाहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पाहावे. असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चाऱ्यात जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते, अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो, त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहवत गेली, ती आवरत नाही. महाराज, तसे नाही. असा विस्तार करण्याला कारण आहे. नाहीतर अहिंसा हे पद 3 अक्षरांचेच आहे. अहिंसा म्हणावयास थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट होते. एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आमच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी म्हणजेच कसोटीचा शाळीग्रामासारखा दगड रत्न म्हणून विकला जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी. तसेच सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल? म्हणून या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला पसंती मिळणार नाही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व वेगवेगळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधाने विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखांकडे नेणार नाही. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीच पळेल. गोंडाची खोळ पांघरून जी उदके असतात त्या उदकांची हंस वाट पाहतात का? किंवा ढगांमधून ज्या वेळेला चांदणे येते त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपयोग करून घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावित नाही. त्याप्रमाणे
जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल. वेगवेगळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपाचा संबंध दूर होणार नाही. त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील व तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. माझे ग्रंथ रचने तर याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे. एरवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात असे समजून मी गीतेचा आश्रय केला. तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. जी आपली पूर्ण कृपा आहे ती द्याल व गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अवहेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा. मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरिता मी हे ग्रंथाचे निमित्त केले. तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागेल म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. त्या व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकांचा अर्थ एकीकडे राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. जेवीत असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो तर जेवणाऱ्याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास त्याने उशीर केला तर त्यात जेवणाऱ्याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे, किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी. हे माझे बोलणे वरच्यासारखे शाबासकी घेण्यासारखे नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. महाराज ऐका, देव असे बोलले. भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो, इकडे लक्ष दे. जेथे सहज सरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे हे तू पक्के ओळख. फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती आपोआप येत असते, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. ज्या भावनेने आवडता अलंकार अंगावर धारण करतात त्याप्रमाणे तो सर्व सहन करतो. आध्यात्मिक, आधी भौतिक व आधी दैविक अशा मुख्य 3 प्रकारच्या तापांचे समुदाय एकदम जरी त्याच्यावर कोसळले तरीही तो डगमगत नाही. इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. तो मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुःखे ही त्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात. निंदा आणि स्तुतीने त्याच्या मनाची स्थिती 2 प्रकारची म्हणजेच दुःखाची व संतोषाची अशी होत नाही. उन्हाळ्याने तो तापत नाही व हिवाळ्याने तो कापत नाही. काही जरी प्राप्त झाले तरी तो घाबरत नाही. मेरू पर्वत आपल्या शिखरांचे जसे ओझे मानित नाही, अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे मानित नाही, ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःखादी द्वंद्वे प्राप्त झाली असता तो श्रमी होत नाही. पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करून घेतो त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते. आपण सहन करीत आहोत अशी आठवणही त्याच्या ठिकाणी राहत नाही. जे जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो. म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही. दात ओठ न चावता स्वभावतःच असलेली ही क्षमा त्याच्या ठिकाणी असते. त्यामुळेच त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो ते ऐक. ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असेना ते सर्वांवर एकसारखेच असते,
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते, त्याप्रमाणे त्याचे मन वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळे नसते आणि त्याची वागणूकही अशा प्रकारची असते की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे. त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे वाटेल त्याच्याशी पटते आणि पाण्यासारखी त्याची वागण्याची रीत असते. कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही. वाऱ्याचे वाहणे जसे सरळ असते तसे त्याच्या मनातील विचार सरळ असतात. त्याला संशय व लोभ नसतात. आई पुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागे पुढे पाहत नाही. ज्याप्रमाणे उमललेल्या कमळाला आपला सुवास मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे त्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही, म्हणजेच त्याच्या अंतःकरणाला गुप्त जागा माहीत नाही. रत्नांचा निर्मळपणा असतो त्यांच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा त्याच्या पुढे असतो. त्याप्रमाणे त्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते. तो कोणत्याही बाबतीत संकल्प करण्याचे जाणतच नाही व तो आत्मानुभवात तृप्त असतो. तो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करीत नाही. त्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी नसते व त्याचे बोलणे संशययुक्त नसते. तो कोणाशीही क्षुद्र बुद्धीने वागत नाही. त्याची 10ही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात. त्याचे पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असतात. अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतःकरण सरळ असते. जो या चिन्हांचे माहेर असतो तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे असे समज. आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगतो. गुरुसेवा ही सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे. ती सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते. ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट करून सांगितली जाईल. सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते, अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगांच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकारे आपल्या पतीस दिलेले असते, त्याप्रमाणे त्याने आपले अंतर, मन इत्यादी व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केलेले असतात. स्वतःला गुरुभक्तीचे घर केलेले असते. ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरुचे घर असते तो देश त्याच्या मनामध्ये असतो. गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून तो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे. सद्गुरूंविषयींच्या खऱ्या प्रेमाने तो वेडा झालेला असतो. त्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व तो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो. वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गायीकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हालता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हे दावे त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे लागून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही. तो म्हणतो, ही गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटेल. तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून मोठे मानतो. अशात जर कोणी गुरुच्या गावचे आले अथवा स्वतः गुरूंनीच पाठविले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषाला आयुष्य प्राप्त व्हावे, अथवा सुकणाऱ्या अंकुरावर जसा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा डबक्यातला मासा जसा समुद्रात यावा, अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा, किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे, त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे त्याला आपण इतके वाढलो आहोत असे वाटते की आकाशाला आपण सहज कवटाळू. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधी असे प्रेम तू पाहशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज. अंतःकरणात प्रेमाच्या बळावर श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो. अंतःकरणाची शुद्धता हेच एक आवार, त्या आवारामध्ये आराधना करण्याला योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा व मनाने श्री गुरुचा लवाजमा आपणच बनतो.
ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो. बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. पवित्र काळ याच शिवपूजनाच्या 3 वेळा त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. गुरुला ऐक्य भावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो. आपण स्वतः पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराचे पिंड करतो. अशा प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते. एकदा का मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्या प्रेमाला क्षीरसमुद्र असे नाव देतो. त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णूप्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. आपणच श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो आणि ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यान सुख अंतःकरणात अनुभवतो. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर सुखाने लोळतो. चैतन्य रूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण स्वतः तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी आहोत कोण्या एका वेळेला अशीही कल्पना करतो. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवावृत्तीरूपी रोपाची कल्पना करतो. असे वेगवेगळे संकल्प त्याचे मन करत राहते. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपणच होतो. गुरुला पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचीतून चारा घेतो. गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटांमागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. याप्रमाणे तो श्री गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात भोगतो. आता त्याची बाहेरील म्हणजे शारीरिक सेवा ऐक. त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरुचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. तशा खऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील. त्यावेळी मी त्यांना अशी विनंती करीन की हा जो तुमचा सर्व परिवार आहे तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे. आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे आहेत म्हणजेच पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत तेवढी सर्व मी व्हावे. असा श्री गुरुला वर मागेन तेव्हा गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन. गुरूंच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू मात्र आहेत त्यांपैकी प्रत्येक जेव्हा मी होईन तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. श्री गुरु हे अनेकांची आई आहेत परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील असे करून त्यांच्या कृपेकडून शपथ व्हावीन. श्री गुरुच्या त्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नी व्रतच घेवीन. त्यांच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही असे मी करीन. वारा किती जरी धावला तरी तो 4 दिशांच्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे मीच गुरु कृपेसाठी पिंजरा होईन. गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन. गुरु भक्तीला मीच गवसणी होईन. गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन. याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो. तो म्हणतो गुरूंचे राहते घर मी स्वतः होईन व त्यांच्या घरचा चाकर होऊन तेथील चाकरीही मीच करीन. श्री गुरु बाहेर जाते वेळी व घरात येते वेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन आणि घरांची दारे व दारांवरील राखण करणारे गडीही मीच होईन. श्री गुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन. त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे कामही मीच करीन. श्री गुरूंना खड्डा उंचवटा असे काही जाणविणारा चोपदार मीच होईन. त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन. त्यांना हात देणारा मीच होईन आणि श्री गुरु पुढे चालणारा वाटाड्याही मीच होईन.
श्री गुरूंची झारी धरणारा शिगार्द मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरिता पाणी मीच घालीन. ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. श्री गुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन. त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. गुरुचे आसन मी होईन. त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदन आदी उपचारही मीच होईन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्यास फराळाचे वाढीन. मी आपल्या आपलेपणाने श्री गुरुस ओवाळीन. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर त्यांच्या पुढे मीच होईन आणि विडा देईन. श्री गुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन. त्यांचे पायही मीच चेपीन. मी स्वतः सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची संपूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन. मी असाच चमत्कार करीन. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन. त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय मीच होईन. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन असे त्याचे मनोगत असते. हा देह जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये मी धरीन. जेथे पूजनीय श्री गुरुचे चरण उभे राहतील त्या जागी मी या माझ्या शरीराची माती मिळवीन. माझे स्वामी ज्या पाण्याला सहजच स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नेईन. ज्या दिव्यांनी श्री गुरुस ओवाळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळवीन. श्री गुरूंची चौरी व पंखा जो असेल तेथे त्या चौरीत व पंख्यात मी माझ्या प्राणाचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मीच होईन. ज्या ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्री गुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषभर सुद्धा गुरूंची सेवा लोकांवर सोपविणार नाही. अशी ही सेवा कोट्यवधी कल्पांचा काळ मोजला तरी चालू राहील. इथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा शिल्लक राहिलेलीच असते. गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची दाटी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूंची सर्व सेवा एकाच काळी करतो. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते. त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते. श्री गुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला तो आपल्या सर्व जीविताचे लोण करतो. आपले सर्व जीवन त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो. तो गुरुसेवेच्या योगाने कृश झालेला असतो, तो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व तो आपण स्वतः गुरूंच्या आज्ञेचे स्वतःच्या राहण्याचे ठिकाण असतो. तो गुरूंच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो. तो आपल्या गुरुबंधूवरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो. तो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे नादी असतो. गुरु संप्रदायाचे जे आचार असतात ती त्याची वर्णाश्रम विहित कर्मे असतात. गुरुसेवा हे त्याचे नित्यकर्म असते. गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच माता, गुरुच पिता. तो गुरुपूजे पलीकडे दुसरा मार्ग जाणत नाही. श्री गुरूंचे दार हेच त्याचे सर्वे सर्व आहे असा तो गुरुसेवकांना सख्या भावाच्या प्रेमाने भजतो. त्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्य वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावित नाही. ज्या कोणत्याही पाण्याला श्री गुरुचरणांचा स्पर्श झाला आहे त्या पाण्याला तीर्थ असे समजून त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो. त्याला जेव्हा श्री गुरूंचे उच्चिष्ट अकस्मात प्राप्त होते तेव्हा त्या लाभापुढे तो समाधीस विटतो.
अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रजक कण तो गुरुभक्त मोक्ष सुखाच्या योग्यतेचे समजतो. गुरुभक्ती संबंधी मी तरी किती सांगू. गुरूंवरील प्रेमाला अंत नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली हेच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या भक्तीची इच्छा आहे, ज्याला या विषयीचे कौतुक आहे व जो या सेवे वाचून दुसरे काही चांगले मानित नाही, तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभरत असते. अशी गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे. या रीतीने खरोखर तेथे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मर्यादा सोडून मी गुरुभक्तीचे व्याख्यान केले. नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा आहे, डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याचे कामी आंधळा आहे, सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे, वाचा असून गुरुवर्णनाविषयी मुका व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे. त्याच कारणामुळे मला या आचार्योपास्ती पदाचे व्याख्यान इतके विस्तृत करणे भाग पडले. तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थ चांगल्या रीतीने सांगेन. भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे.